नमस्कार सर्वांना. शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हे औषध मारायला लागले होते आणि टोमॅटोवर औषध मारायचं चाललंय आणि तणनाशक मारून झालं होतं आणि औषध मारायला लागले. पण आभाळ एवढं आलं की आता पाऊस लगेच येणार असं वाटतंय. पण आता पाऊस आलाय वाजतच. त्यामुळे मी बघा एखाद्या निवारच्या ठिकाणी जायला लागले का तर पाऊस जोरात येणार आहे. आभाळ चांगलं चाललंय, एकसारखं झालंय डोंगरावर सगळीकडे. आणि रात्री वारं आलं होतं, त्या वाऱ्यात ही ऊस बागा सगळे सप्पाई झोपले. ते असलं जोराचं वारं होतं, तिथंच बांधलं बघा सगळा ऊस खाली आडवा पडला. असलं वारं झालं होतं, एक ऊस उभा राहिलेला नाही. एवढा जोरात नाही पाऊस चालू होता रात्रभर. म्हणून म्हटलं आभाळ आलंय आणि गरजाय पण लागले, म्हणून म्हणलं आपल्या एखाद्या निवाऱ्याच्या ठिकाणी जाऊन बसावं. का तर इजं वाऱ्याचा पाऊस आहे, आपल्या निवाऱ्याच्या ठिकाणी गेलेलं बरं असतंय. म्हणून आम्ही आपलं सगळं काय होता तो पसारा गोळा केला आणि म्हणलं की आता एखाद्या निवाऱ्याच्या ठिकाणी जावावं. पण पावसानं असली सुरुवात केली, एकसारखं आभाळ झाले, काय बोलायचं कामच नाही. पाणीच केलं. आता वाटलं पाऊस उघडला, म्हणून म्हटलं पुढच्या कामाची तयारी करावी. तर कुठलं परत आणखीन पावसाचं आभाळ एकसारखं झालं. आणि पाऊस म्हणजे मागाच्यापेक्षा हा तर पाऊस दौडत होता. जिकडे तिकडे पाणी केलं. बघा आभाळ पाऊस दिसून झाला. मोबाईलची क्लिअरिटी नसल्यामुळे पाऊस किती पडतो हे कळणं झाले. पण पाऊस लय जोराचा चालू आहे. ह्या आभाळ सगळीकडे एकसारखं झालंय. आता पाऊस उघडेल काय असं वाटत नाही. पण पावसानं आता पण ह्या पावसानं सगळं पाणीच काढले बघा. आमचा पण आता भुईमुग काढायला आलाय, ओढीत मूग काढायला आलाय. पण आता ह्या पावसानं सुरुवात अशी केली की घरी आणलं तर वाळवायचं कोडं मोठं झालं. हे बघा पावसाचं पाणी हे नाही, पावसाचं ठेवानी मोठ्याच्या मोठा येते. हे पाऊस सगळा एकसारखा चालू आहे आणि अजून डोंगरावर पण एकसारखंच आहे. पाऊस पण लई वेळ पडेल असं वाटतंय.